ह्या पक्षपात करून जो काय आज जो घाट घातला गेला आहे ते आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्ही बाकीच्या रिक्षावाल्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही रस्त्यावर उतरून त्यांना न्याय देण्याचा आम्ही नक्की भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार. तर हे जर अशा प्रकारे करत असतील आणि आम्हाला विश्वासातच घेत नसतील तर ह्याच्यामध्ये काहीतरी देवाणघेवाण झालं आहे का काय असं आम्हाला कळतं. माथेरानमध्ये ई रिक्षांवरून सुरू असलेला वाद आता चांगलाच तापलाय. हात रिक्षा चालकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नसताना काल नव्या घडामोडींमुळे वातावरण आणखी तंग झालंय. माथेरानमध्ये एकूण 94 परवानाधारक हात रिक्षा चालक आहेत. यापैकी 20 जणांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ई रिक्षा देण्यात आल्यात. मात्र उर्वरित 74 रिक्षा चालकांच्या पुनर्वसनाबाबतही सर्वोच्च न्यायालयानं मॉनिटरिंग कमिटीला आदेश दिले होते. तरीही हा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. त्यामुळे हे 74 रिक्षा चालक ई रिक्षांच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच आज पहिल्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत नगर परिषदेकडून खरेदी करण्यात आलेल्या 7 ई रिक्षांपैकी 4 रिक्षा या परस्पर 74 पैकी 4 रिक्षा चालकांना देण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे यावेळी मुख्याधिकारी किंवा कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याची माहिती आहे. ते ज्या 5 ई रिक्षा मागितलेल्या त्याच्या चाव्या कोणी द्यायला सांगितल्या? मुख्याधिकारी सर आणि नगराध्यक्ष सर. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनी चाव्या द्यायला सांगितल्या. म्हणजे इथे सीओ पण नसताना नगराध्यक्ष नसताना कोणी नसताना त्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही चाव्या त्यांना दिल्या त्यांच्या सांगण्यावरनं, बरोबर ना? असा कोर्टाचा आदेश आहे का? नाही त्यांनी सांगितलं बस फक्त तुम्ही मुख्याधिकाऱ्याच्या आदेशावर तुम्ही दिलेले. या घटनेनंतर माथेरान भाजप आक्रमक झाली असून रिक्षा चालकांना सोबत घेऊन नगर परिषदेवर कार्यालयात धडक दिली. यामध्ये पक्षपात करण्यात आल्याचा आरोप करत सर्व रिक्षा चालकांना न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नेते प्रदीप घावरे यांनी दिलाय. आज जो काय माथेरानमध्ये एकदम अतिशय घाणेरडा बोलला तरी चालेल असा जो प्रकार आज घडला. माथेरान नगरपालिकेमध्ये ज्या 7 ई रिक्षा आहेत त्याच्यापैकी 4 ई रिक्षा ज्या रिपेरिंग करून आणल्या आणि ते 4 ई रिक्षा कोणाच्या मर्जीतल्या एकाच म्हणजे दुसऱ्या सगळ्यांवर 74 लोकांच्या असताना देखील यांनी अमुक लोकांनाच त्या रिक्षा देण्यात आल्या. आणि ह्या रिक्षा देण्याचं जेव्हा घाट घातला गेला त्या टायमाला आम्हाला हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं. आम्ही सर्व लोक नगरपालिकेमध्ये गेलो आणि नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर असं बघण्यात आलं की कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी नव्हता आणि त्या 4 ई रिक्षांच्या चाव्या तिथे असणाऱ्या एका ठेकेदाराच्या हातून त्या रिक्षावाल्यांना देण्यात आल्या. हे कितपत खरं आहे? आणि म्हणजे ह्याचा अर्थ इथे पक्षपात केला जातो आणि हे पक्षपात जर होणार असेल तर भारतीय जनता पार्टी कदापि हे सहन करणार नाही. आमचं एकच मागणी आहे की 74 जे राहिलेल्या हात रिक्षा ई रिक्षावाले आहेत त्यांना ह्या ई रिक्षा मिळायला पाहिजे जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही. आणि जर अन्याय होणार असेल तर भारतीय जनता पार्टी खंबीरपणे ह्या रिक्षावाल्यांच्या मागे राहील. आणि यामध्ये आमचे नेते आदरणीय पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर हे आमच्या पाठीशी सदैव पाठीशी असतात. आणि त्यांनी आज जो निर्णय म्हणजे त्यांचे जी हे होती ती आज मोडीच काढलेली आहे आणि त्याच्यामुळे आमच्या रिक्षावाल्यांना आज न्याय मिळालेला आहे. या श्रमिक रिक्षावाल्यांकडून भारतीय जनता पार्टीचे तसेच प्रशांतदादा ठाकूर यांचे हार्दिक त्यांनी स्वागत केलेले आभार मानलेले. दरम्यान श्रमिक रिक्षा संघटनेचे संतोष लखन यांनीही नगर परिषद प्रशासनावर गंभीर आरोप करत प्रशासनानं आमची फसवणूक केली अशी प्रतिक्रिया दिली आहे. आज जो प्रकार झाला नगरपालिकेमध्ये कोणाला विश्वासात न घेता वैयक्तिकरित्या 4 रिक्षा देण्यात आल्या, ते वाटण्यात आल्या. तिथं प्रशासनाचा एकही अधिकारी नव्हता किंवा ऑफिसमध्ये जबाबदारी कुठलाही अधिकारी नव्हता. नसतानाही त्या लोकांनी या 4 गाड्या वाटप केल्या. आम्हाला एवढंच सांगायचं आहे का आम्ही दिनांक 23/3/2026 रोजी अमरण उपोषण केलं होतं. त्या अमरण उपोषणामध्ये जेव्हा आम्ही 3 दिवस उपोषणामध्ये बसलेलो आणि उपोषण सोडायच्या टायमाला आमच्याकडे सीओ साहेब आलेले, अध्यक्ष साहेब होते, नगराध्यक्ष साहेब पण होते. तर त्या लोकांनी आमच्या मागण्या मान्य केल्या का ह्यापुढे ज्या पण रिक्षा देण्यात येतील त्याच्यामध्ये पारदर्शकता असतील आणि संघटनेला विश्वासात घेऊन आम्ही ह्या रिक्षांचं वाटप करू पुढे आणि तुमच्या 94 हात रिक्षा मालकांना आम्ही न्याय मिळवून देऊ. आता सब कमिटीची मीटिंग होईल, त्यानंतर मॉनिटरिंग कमिटीची मीटिंग लवकरात लवकर लावण्यात येईल असं सांगितल्यानंतर आज त्या लोकांनी ह्या 4 रिक्षा दिल्या. 4 रिक्षा दिल्या त्या आमच्या बांधवांनाही दिल्या, परंतु पहिले आधी 20 रिक्षा दिलेल्या आहेत, 74 रिक्षा बाकी आहेत.
74मधनं ह्या 4 रिक्षा दिल्यानंतर बाकी 70 रिक्षावाल्यांनी काय करायचं? त्यांना काहीच सांगितलेलं नाही का तुमचं पुनर्वसन आम्ही कसं करणार. उच्च न्यायालयाने तर सांगितलं आहे की ह्या 94 हात रिक्षावाल्यांचं तुम्ही पुनर्वसन करा. परंतु हे जर अशा प्रकारे करत असतील आणि आम्हाला विश्वासातच घेत नसतील तर ह्याच्यामध्ये काहीतरी देवाणघेवाण झालं आहे का काय असं आम्हाला कळतं का वैयक्तिकरित्या 4 गाड्या देण्यात आलेल्या आहेत. या सर्व आरोपांबाबत माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र पक्षपाताचा आरोप फेटाळून लावलाय. ते म्हणाले, मी माथेरानचा प्रथम नागरिक आहे. माझ्यासाठी सर्व नागरिक समान आहेत. सर्व 94 हात रिक्षा चालकांना ई रिक्षा मिळाव्यात आणि सर्वांना न्याय मिळावा यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे. कुणाला रिक्षा द्यायची किंवा नाही हा विषय माझ्या अधिकारात नाही. तो अधिकार संनियंत्रण समितीचा आहे. संनियंत्रण समितीच्या निर्देशानुसार सब कमिटीच्या सूचनेनुसार ही कार्यवाही करण्यात आली. माझ्या सर्व हात रिक्षा चालक बांधवांना न्याय मिळावा आणि प्रश्न कायमचा सुटावा यासाठी मी प्रयत्न करत आहे. आणि या वादावर प्रशासन काय भूमिका घेणार आणि उर्वरित रिक्षा चालकांना न्याय कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.